आज आपण शिकणार आहोत एसटीओ. एसटीओ स्टँड्स फॉर सब्जेक्ट, टेन्स इंडिकेटर अँड ऑब्जेक्ट. मग एस स्टँड्स फॉर सब्जेक्ट म्हणजे काय? आय, वी, यू, दे, ही, शी, इट हे झाले सब्जेक्ट. मग टेन्स इंडिकेटर अगोदर आपण एम, इज, आर घेत होतो, पण इथे आपण घेणार हॅव आणि हॅज. आणि ओ स्टँड्स फॉर ऑब्जेक्ट. ऑब्जेक्ट म्हणजे काय? कोणतीही वस्तू. जर आपल्या जवळ काही आहे असं सांगायचं असेल तर त्यावेळेस आपण हॅव आणि हॅजचा वापर करतो. आता हॅव कधी वापरायचं आणि हॅज कधी वापरायचं? हॅव आपण वापरतो आय, वी, यू, दे साठी हॅव आणि ही, शी, इट साठी हॅज. हॅव हे कायम प्लुरल साठीच वापरणार आणि हॅज जे आहे ते सिंग्युलर साठीच वापरणार. एक्झाम्पल, माझ्याजवळ शर्ट आहे, आय हॅव शर्ट. तुमच्याजवळ नॉलेज आहे, यू हॅव नॉलेज. मग त्याच्याजवळ कार आहे, ही हॅज कार, कारण ही, शी, इटला आपण हॅज वापरलं जातं. तिच्याजवळ भरपूर पैसे आहेत, शी हॅज लॉट ऑफ मनी. छोटी मिस्टेक हॅव हॅजची आणि समोरचा फुल जज करतो. सेव्ह करा हा व्हिडिओ आणि दररोज 5 सेंटेन्सेस बोलायचं स्वतःलाच चॅलेंज घ्या.